प्रास्ताविक. मी 4 वर्षापूर्वी सुलभ गीता यूट्यूबवर आणली. इच्छुक वाचकांना तिचा चांगला उपयोग होतोय याचा अनुभव आला. संस्कृत भाषेतील गीता आपली आपण दुसऱ्याच्या मदतीशिवाय व्यवस्थित वाचू शकतो याचा बऱ्याच लोकांना मिळालेला आनंद अनुभवता आला आणि सुलभ गीता केल्याचे सार्थक झाले असे वाटू लागले. पण लवकरच एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे या सुलभ गीतेत सर्व श्लोक फक्त वाचायला सोपे करून दिलेले आहेत. यामुळे मूळ गीतेचे श्लोक याच स्वरूपात आहेत असा चुकीचा समज पसरण्याची शंका मनात येऊ लागली. ही दूर करण्याकरता आता काय करावे असा विचार सुरू झाला आणि एक दिवस गेली कैक वर्षे खरं तर पदवी परीक्षेचा अभ्यास करीत असतानापासून जाणवलेली गोष्ट अचानक आठवली. ती म्हणजे गीतेचा मराठीत अर्थ दिलेल्या पुस्तकातील श्लोकांचे भाषांतर क्लिष्ट वाटते. यामुळे गीतेच्या श्लोकांचे मराठी अर्थ वाचताना अडथळा येतो आणि अर्थ वाचण्यात सोडून दिले जाते. म्हणजेच गीता सर्वसामान्य माणसापासून दूरच राहत आली आहे. तेव्हा ही क्लिष्टता दूर करायला हवी. गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात असे मोघमपणे सांगितले जाते. वारंवार ऐकायला वाचायलाही मिळते. पण ही उत्तरे कशी कोठे मिळतात हे कोणी स्पष्टपणे सांगताना दिसत नाही. मात्र हे जर कळायला हवे असेल तर मुळात गीतेत काय सांगितले आहे हे समजून घेण्यासाठी गीतेचा अर्थ स्वभाषेतून वाचून समजून घेतला पाहिजे. मराठी पुरते बोलायचे झाले तर गीतेचा बऱ्याच मराठी भाषांतरातील क्लिष्टता प्रथम दूर करायला हवी. ही क्लिष्टता दूर करायचे काम कोणीतरी करायला पाहिजे हे मनातून काढून टाकून आपणच का नाही हा प्रयत्न करायचा असा विचार बळावू लागला. आता ही क्लिष्टता कमी करायची तर ती कशा प्रकारे करावी असा विचार सुरू झाला आणि त्याचबरोबर गीतेचा मूळ श्लोक, त्याच्या खाली तो वाचण्यासाठी सोपा केलेला श्लोक आणि त्याच्या खाली श्लोकाचा मराठी अर्थ असा क्रम ठेवल्यास सुलभ गीतेत होणारा संभाव्य गैरसमज दूर करता येईल असे वाटले. क्लिष्टता कमी करण्यासाठी पहिली गोष्ट केली ती अशी: मूळ गीतेत श्रीकृष्ण व अर्जुन यांचे उल्लेख वेगवेगळ्या विशेषणांनी केले आहेत. प्रस्तुत गीतार्थामध्ये ही सर्व विशेषणे बाजूला ठेवून श्रीकृष्ण व अर्जुन असेच उल्लेख केले आहेत. माझा गीतेचा सखोल अभ्यास नाही, त्यामुळे प्रत्येक श्लोकाचा अर्थ नीट समजून घेऊन सोप्या शब्दात लिहिणे हे जरा कठीणच काम होते. ह्या कामात राजश्री मोरे हिची खूप मोलाची मदत झाली. हिने सुलभ गीता करतानाही खूपच मदत केली होती. स्वतःचेच काम असल्यासारखे लक्ष घालून योग्य शब्द निवडीस मदत केली. हिच्या मदतीशिवाय हे काम चांगल्या रीतीने करणे कठीण होते. माझे संगणकाचे ज्ञान तर कीबोर्डवरील अक्षरे शोधून टायपिंग करण्यापुरतेच. हे लिहिलेले सर्व संगणकावर घेणे जरूर असल्यामुळे त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत माया केअर या संस्थेच्या, ही संस्था ज्येष्ठ नागरिकांना मदत करते, श्रीयुत हेमंत टिकेकर यांनी केली. माझे लिखाण संगणकावर घेण्यासाठी आवश्यक ती संगणकीय व्यवस्था माझ्या गरजेप्रमाणे त्यांनी तयार करून दिली. ती कशी वापरायची हेही दाखवले, म्हणून हा गीतार्थ संगणकावर येऊ शकला. श्रीयुत टिकेकर यांनी पुणे सोडले त्यावेळी त्यांनी माया केअर या संस्थेच्याच गौरी क्षीरसागर यांची ओळख करून दिली. गौरी यांनी पण वेळोवेळी मदत केली. विशेषतः AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग माझ्या कामासाठी कसा करायचा हे दाखवले. इतकेच नाही तर त्यांनी संपूर्ण मूळ गीता माझ्यासाठी AI मार्फत स्वतःच संगणकावर घेऊन दिली. या दोघांच्या या मोलाच्या मदतीमुळेच हा गीतार्थ उत्तम स्वरूपात उपलब्ध होऊ शकला. AIच्या मदतीचा मार्ग सापडेपर्यंत माझे लिखाण संगणकावर हाताने टाईप करण्याचे काम सुप्रिया सामंत हिने स्वतःची नोकरी, घर व इतर व्याप सांभाळून केले आहे. तसेच अभिजित सामंतने हा गीतार्थ यूट्यूबवर घेण्याचे काम आपली नोकरी व इतर व्याप सांभाळून केले आहे. लिखाणातील उशिरा लक्षात येणाऱ्या चुकाही त्याने न कंटाळता दुरुस्त केल्या. शिवाय संगणकाच्या संदर्भात वेळोवेळी आलेल्या बऱ्याच अडचणीही न कंटाळता सोडवल्या.
अभिजितमुळेच हा सुलभ गीतार्थ उत्तम स्वरूपात यूट्यूबवर उपलब्ध होऊ शकला आहे. वेद महर्षी व्यासांनी गीतेत जीवन सोपे व सुखी करण्याचा मार्ग संस्कृत भाषेत शब्दबद्ध केला आणि तो श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या मार्फत आपणा सर्वांपर्यंत पोचवला. हा मार्ग सर्वसामान्य माणसापर्यंत सोप्या पद्धतीने पोचवावा ही इच्छा होती. तरी यासाठी स्वतःच प्रयत्न करायला झालेला उशीर तसा खूपच. वय 90च्या जवळ गेलेले, त्यामुळे हे जमेल का ही फार मोठी शंका मनात होती. पण बहुधा महर्षी व्यासांची व भगवान श्रीकृष्णांची ही अशीच इच्छा असावी आणि कृपाही असावी, म्हणूनच 90 पुरी करता करता हा गीतार्थ यूट्यूबवर सर्वसामान्य माणसांसाठी पोचवता आला आहे.